तुम्हाला कागद नको, माझ्याकडे कागद ठेवतो. अरे गाडी ब्रेक मार. भटकंती सह्याद्री ग्रुप में सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. असा जोश आपला कंटिन्यू पाहिजे जाताना आणि येताना सुद्धा. समजला? जाताना लक्षात ठेवायचं सर्वजण आपण एकत्र जाणार आहोत. सर्वात प्रथम पुढे प्रथमेश राहणार आहे, मध्यभागी मी आणि भगवान आहे, आणि करणचे 2 टीम नवीन मेंबरचे टीम आहेत, आणि विनायक आणि कुर्टे आपला कुठे जबाबदारी आहे की कोणी पाठीमागे राहता कामा नाही, सगळ्यांना घेऊन यायचं. आणि लेडीज टीम सगळी मध्ये राहील, पाठी राहू नये कोणी, कारण गडाला जायला 4-5 वाटा आहेत. आपण जर चुकलो तर चुकलो, मग कसं खाली येऊ शकणार नाही. आता आपण सर्व एकच जाणार आहोत. पहिला जाणार आपण ते मंदिर बघणार आहोत, केदारेश्वरचं मंदिर आहे ते, बरोबर आहे. केदारेश्वर मंदिर बघितल्यानंतर मग आपण म्हणणार कोकणकडा बघितल्यानंतर जर वाटलं कोणाला की माझा चालण्याचा स्टॅमिना नाहीये तर त्याने येऊन त्या मंदिराजवळ थांबायचं आहे. तिथे सर्व जर ग्रुप आपल्या तिथे एकत्र येतील, आणि ज्या लोकांना तारामती शिखर बघायचं आहे ते कोकणकडा बघितल्यानंतर तारामती शिखरावरती जातील. तारामती शिखरचा टायमिंग प्रत्येक तिथे अर्धा तासामध्ये होईल ना कवर तुमचं ज्याला बघायचं ते. आणि प्रत्येकाने आपापल्या बॅगेमध्ये पाण्याच्या बॉटल टाकायच्या आहेत, एक संत्र टाकायचं आहे. ओके. आणि सर्वांनी शक्यतो एकत्र चला. आपण कोणाला काय त्रास होतो, गोळ्या वेळा घेतला कोणाला त्याच्यामध्ये जास्त भीती वाटतो असं नाही का? नाही ना? ओके. सगळ्यांना आपलं सगळं साहित्य घेतलेलं आहे. कचरा वगैरे आपल्याला अर्धा तास कचरा करू नका, आणि जो कचरा आहे तो आपल्या बरोबर आणायचा आहे. आपण पॉलिथिनच्या बॅगा घेतलेल्या आहेत. रस्त्यावर आपल्या समजा बॉटल्स वगैरे काय भेटल्या तर आपण पॉलिथिनच्या बॅगा घेतल्यात तर टाकायचं, जेणेकरून आपलं घर संवर्धन सुद्धा करायचं आहे. आपण नुसती म्हणजे छत्रपती शिवाजींचे माझे मावळे कधी होणार आहेत जेव्हा गड संवर्धन कार्य करणार, आणि हा गड आपला पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आपला हा गड राहायला पाहिजे, त्याचे संवर्धन करणं महत्वाचं आहे. जेणेकरून आपण ज्या बॉटल जो काय तो केर कचरा नॉर्मली तो आपण पॉलिथिनच्या बॅगेमधून रिटर्न आपण खाली आणणार आहोत येते वेळी. आता आपण जाणार आहोत, गड सगळं भ्रमंती करणार. गड भ्रमंती करून येताना प्लास्टिकच्या बॉटल आणि जे काही डिशेस वगैरे असतील आपण पॉलिथिनच्या बॅगेमध्ये येताना सगळेजण थोडे करून खाली आणणार. ओके. आणि कोकण कड्याला जास्त कोणीची ते हवा जास्त असते, पुढे जाऊ नये, पुढे जायचं नाही. रेलिंगच्या पुढे कोणी जाणार नाही, आणि कोणी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायची नाही. सांगेल तेवढं इन्स्ट्रक्शन सगळ्यांनी फॉलो करा. आणि गड उतरताना सगळ्यांना एकत्र म्हणजे काही झालं तरी पुढे कोणी यायचं नाही, सर्व एकत्र थांबतील आणि सगळे एकत्र उतरतील. किती काय होऊन देत. बरं, कोणाला काय प्रश्न, कोणाला काय डाऊट? ओके. चला निकेश.
सेपरेट